नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हा विषय आपल्या प्रत्येकाच्या घरातला आहे, आपल्या स्वयंपाकघरातला आहे. हो, मी बोलतोय आपल्या LPG सिलेंडरबद्दल. आपलं रोजचं जेवण असो किंवा घरातला एखादा सण, या गॅस सिलेंडरशिवाय आपलं कामच चालत नाही. पण कधी विचार केलाय का की अचानक सिलेंडर संपला आणि वेळेवर दुसरा मिळाला नाही तर काय होईल? ही चिंता दूर करण्यासाठी सरकारने एक नवीन योजना आणली आहे. चला आज तीच योजना सोप्या भाषेत समजून घेऊया. आता हा प्रश्न बघा, आपल्या मनात कधी ना कधी येतोच नाही का? घरातला सिलेंडर संपायला आला की एक धाकधूक लागून राहते. पुढचा सिलेंडर वेळेवर मिळेल की नाही? पण आता ही चिंता करायची गरज नाहीये. कारण सरकार याच समस्येवर एक पक्का उपाय घेऊन आले आहे, ज्यामुळे आपला गॅस पुरवठा सुरक्षित होणार आहे. चला तर मग आपण पुढच्या काही मिनिटात काय काय जाणून घेणार आहोत ते पाहूया. आपण 5 महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊ. पहिला म्हणजे सिलेंडर आपल्यासाठी इतका गरजेचा का आहे? दुसरा, याच्या पुरवठ्यात काय अडचणी येऊ शकतात? तिसरं, सरकारची ही नवीन योजना नेमकी आहे तरी काय? चौथं, ही योजना जमिनीवर काम कशी करणार? आणि पाचवा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, एक ग्राहक म्हणून आपले हक्क काय आहेत? चला तर मग पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. थोडं आठवून बघा, पूर्वीच्या काळी स्वयंपाक करताना घरात किती धूर व्हायचा. पण आज LPG सिलेंडरमुळे आपलं स्वयंपाकघर कसं स्वच्छ आणि आधुनिक झालंय. तो आता फक्त एक सिलेंडर राहिलेला नाहीये, तर आपल्या रोजच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. मग ते शहरात असो किंवा खेड्यात. आणि हे वाक्य किती खरं आहे नाही का? अगदी 100% पटण्यासारखं. या एका वाक्यातच सगळं काही आलंय. गॅस सिलेंडर आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे हे यातून स्पष्ट होतं. आणि म्हणूनच त्याचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय व्यवस्थित सुरू राहणं आपल्या सगळ्यांसाठीच खूप गरजेचं आहे. पण मग प्रश्न असा येतो की सरकारला अचानक ही नवीन योजना आणायची गरज का वाटली? सगळं तर व्यवस्थित सुरू होतं. तर यामागे काही कारणं आहेत, काही असे धोके आहेत ज्यावर वेळीच उपाय करणं खूप गरजेचं होतं. बघा, जगात अनेक गोष्टी बदलत असतात. त्याचा परिणाम आपल्यावरही होतो. काही लोक मुद्दाम सिलेंडरचा साठा करून ठेवतात, ज्यामुळे बाजारात सिलेंडर कमी पडतात. मग त्याचा काळाबाजार सुरू होतो. आपल्याला लांबच्या लांब रांगेत उभं राहावं लागू नये आणि मनात भीती नको, म्हणूनच सरकारने वेळेवर हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. तर या सगळ्या संभाव्य अडचणींवर एकच तोडगा म्हणून सरकारने एक अधिकृत आणि संपूर्ण राज्यासाठी एक योजना जाहीर केली आहे. हा एक प्रकारे अडचण येण्याआधीच घेतलेला एक खबरदारीचा उपाय आहे. आणि तो महत्त्वाचा दिवस होता 13 मार्च 2026. याच दिवशी सरकारच्या अन्न आणि पुरवठा विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि या योजनेला औद्योगिकपणे सुरुवात केली. आता शासन निर्णय म्हणजे काय? घाबरू नका, मोठा शब्द वाटलाय तरी याचा अर्थ खूप सोपा आहे. शासन निर्णय म्हणजे सरकारचा एक पक्का आणि लेखी आदेश. ही काही हवेत केलेली घोषणा नाहीये, तर कायद्याने लागू केलेली एक पक्की योजना आहे. ह्या योजनेचा उद्देश एकदम सरळ आणि स्पष्ट आहे. 1. गॅसचा पुरवठा सगळ्यांना व्यवस्थित मिळावा. 2. भविष्यात गॅसची टंचाई निर्माण होऊ नये. आणि 3. या सगळ्यामुळे आपल्या सगळ्यांना एक दिलासा मिळावा की आपला गॅस वेळेवर मिळणार. ठीक आहे, योजना तर खूप चांगली आहे, पण मनात प्रश्न येतोच की ती फक्त कागदावरच राहणार की खरंच काम करणार? आणि करणार तर कशी? तर त्यासाठी सरकारने एक मजबूत यंत्रणा बनवली आहे, ज्यात समित्या, कामांची विभागणी आणि देखरेखीची सोय आहे. ही योजना राबवण्यासाठी 2 पातळ्यांवर समित्या बनवल्या जाणार आहेत. एक असेल जिल्हा पातळीवरची समिती, जी संपूर्ण जिल्ह्याच्या गॅस पुरवठ्यावर लक्ष ठेवेल. आणि दुसरी असेल मोठ्या शहरांसाठी, म्हणजे महानगर पातळीवर, जी फक्त त्या शहरापुरतं काम बघेल. आता या समित्या काय काम करणार? तर त्यांची कामं अगदी ठरलेली आहेत. गॅस कसा वाटला जातोय यावर सतत लक्ष ठेवणं, सिलेंडर घरपोच मिळण्यात काही अडचण येत असेल तर ती दूर करणं, प्रत्येक गॅस एजन्सीमध्ये पुरेसा साठा आहे की नाही हे तपासणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे लोक काळाबाजार करतात त्यांच्यावर कडक कारवाई करणं. या योजनेत एक खूप चांगली गोष्ट आहे. काही महत्त्वाच्या ठिकाणांना गॅस पुरवठ्यात पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे, जसे की इस्पितळं, शाळा आणि अंगणवाड्या, जिथे लहान मुलांसाठी जेवण बनतं, आणि सरकारी हॉस्टेल, कारण या ठिकाणी जेवण वेळेवर मिळणं खूप गरजेचं असतं. चला आता आपण बोलूया सगळ्यात महत्त्वाच्या भागावर, म्हणजे आपल्या हक्कांविषयी. एक सामान्य नागरिक म्हणून जर आपल्याला गॅस मिळायला त्रास होत असेल तर आपण काय करू शकतो? ही योजना आपल्याला काही नवीन आणि खूप चांगले अधिकार देते.
प्रत्येक जिल्ह्यात आता एक नियंत्रण कक्ष म्हणजे की कंट्रोल रूम सुरू केला जाणार आहे. आता कंट्रोल रूम म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक 24 तास सुरू असणारी हेल्पलाईन आहे. इथे आपण गॅस पुरवठ्याबद्दल कोणतीही तक्रार लगेच नोंदवू शकतो आणि त्यावर लगेच कारवाई केली जाईल. तर आता लक्षात ठेवा, आपल्या हातात तक्रार करण्यासाठी भरपूर पर्याय आहेत. प्रत्येक जिल्ह्यात 24 तास चालणारा कंट्रोल रूम आहे. एक खास हेल्पलाईन नंबर आहे आणि एवढंच नाही तर आपल्या मोबाईलमधल्या व्हॉट्सॲपवरूनही आपण तक्रार करू शकतो. आणि सरकारने वचन दिलंय की प्रत्येक तक्रारीवर लगेचच कारवाई होईल. मग ह्या सगळ्याचा शेवटचा आणि चांगला परिणाम काय होणार? तर गॅसचा पुरवठा एकदम सुरळीत होईल, एजन्सीसमोरच्या लांब रांगा संपतील आणि काळा बाजाराला पूर्णपणे आळा बसेल. खरंच सांगायचं तर ही बातमी आपल्या सगळ्या गॅस ग्राहकांसाठी खूप दिलासा देणारी आहे. तर बघा, सरकारने आपलं काम केलं आहे. एक चांगली आणि मजबूत व्यवस्था उभी केली आहे. पण जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. ही इतकी चांगली योजना अजून यशस्वी करण्यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय करू शकतो? आपल्या आजूबाजूला काही चुकीचं घडत असेल तर आपण आवाज उठवू शकतो का? यावर नक्कीच